सध्या लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील रामलिंग मुदगड येथील गट क्रमांक 215 मध्ये एक गंभीर घडामोड समोर आली आहे। कोणत्याही आदेशाशिवाय डोंगर खणण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळाली आहे। जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की डोंगर खोदण्याचे कोणतेही अधिकृत आदेश दिला गेला नाही। उपोषणकर्त्यांनी हळहळ व्यक्त करत तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील रामलिंग मुदगड गट क्रमांक 215 येथे उच्च प्रतीचा डोंगर जमीन लेवल करण्याचा प्रयत्न सुरू झालाय, परंतु तहसील कार्यालयातून किंवा जिल्हा प्रशासनाकडून यासाठी कोणताही अधिकृत आदेश आलेला नाही। जिल्हाधिकारी म्हणतात की 80 आर खुल्या जागेचा आदेश असला तरी डोंगर खणण्याचा हा स्पष्ट गैरवापर आहे। या कामामुळे पर्यावरणीय धोके, भू आकारात बदल आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या जमीन हक्कांवर परिणाम होऊ शकतो। या विषयाचा संपूर्ण पाठपुरावा सिटी न्यूजच्या बातमीद्वारे करण्यात आला आणि हा विषय आज चर्चेचा झालाय। गावातील उपोषणकर्त्यांनी गंभीर तक्रार नोंदविली आहे की त्यांनी प्रश्न उपस्थित केला की आदेश नसताना डोंगर का खोदला जात आहे। जर आदेश नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे। तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर त्वरित कारवाईची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। प्रशासनाने तात्काळ तपास सुरू केलाय आणि घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाची टीम तैनात आहे। स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला असून त्यांनी प्रशासनावर दबाव टाकण्याची मागणी केली आहे। या घडामोडींचा परिणाम भविष्यातील विकास कामांवरही पडू शकतो। आदेशामध्ये उल्लेख आहे का तसा जमीन डोंगर खोदा म्हणून? असा आदेश असेल तर आम्ही उठतो। मग कारवाई करा तहसीलदारवर, सगळ्या अधिकाऱ्यावर द्या आम्हाला पत्र। अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप पसरला आहे। प्रशासनाने त्वरित कारवाई करून आरोपी अधिकाऱ्यांवर योग्य ती गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे।